शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मिशन लाईफ अभियान अंतर्गत समाज आणि शाश्वत विकास या विषयावर व्याख्यान पार पडलं। यामध्ये ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ सुधीर कुंभार यांनी ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे संचालक डॉक्टर मुरलीधर भानारकर होते। यावेळी बोलताना सुधीर कुंभार यांनी निसर्गाचं अस्तित्व मानवावर अवलंबून नाही, मात्र मानवाचं अस्तित्व निसर्गावर अवलंबून असल्याचं सांगितलं। पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानं सजगतेनं आणि जबाबदारीनं वागणं अत्यावश्यक आहे। जमीन, पाणी, हवा, ऊर्जा आणि वनसंपत्ती यांचं संवर्धन केल्याशिवाय जैवविविधतेचं रक्षण होऊ शकत नाही, असं प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ सुधीर कुंभार यांनी केलं। प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणणं आणि जैव कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अध्यक्षीय समारोपात डॉक्टर मुरलीधर भानारकर यांनी कचरा ही भविष्यातील गंभीर पर्यावरणीय समस्या बनत असल्याचं नमूद केलं। या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यालाही गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला। या ऑनलाईन व्याख्यानात डॉक्टर S.A. शिंदे, प्राध्यापक अविनाश भाले, डॉक्टर किशोर खिलारे, मिलिंद चिटणीस, भीमराव खाडे, दिनेश उथळे, डॉक्टर प्रदीप नंदावर यांच्यासह विविध अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, कर्मचारी, पर्यावरण तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सहभागी झाले होते।